त्या सगळ्याची तयारी, पाहुण्यांची लगबग, एवढंच नाही, दिव्यात तेल आहे ना, उदबत्ती चालू आहे ना, ह्या सगळ्याकडे पण आपलं केवढं लक्ष असतं. सगळ्यांची किती लगबग चालू असते. लोका सांगी ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. तू स्वतः उशिरा आलीस ते? मग उशीर नाही होणार का तिला? गाडीत जागा नाही म्हणून तिला घेतलंच का गाडीत? उशीरच होणार ना. नाकच मुरडत बस नुसती. जाऊ दे, खूप धावपळ झाली आहे सगळ्यांची. आता जरा आराम करूया. हा, आराम कसला करताय? आता आराम करायला वेळ नाही. म्हणजे मी दिलेला शब्द पाळलाय मी. उद्या मुलगा बघायला येतोय तारिणीला. मुलगा? त्याचं नाव गाव पत्ता काहीच माहिती नाहीये. त्यांनी फोटो पण पाठवला नाही, त्याची काही माहिती सुद्धा नाही आणि लगेच बघायला कसा येतोय? अदवा, तुला सुद्धा माहिती नाही का रे? आई मला पण आत्ताच म्हणजे मुलगा तसा चांगलाच असेल. हो ना रेखा? मी शोधलाय की नाही? हा, मग तो तारिणीसाठी योग्यच असणार. तारिणीला अगदी शोभून दिसेल हो मुलगा. पण त्याचा फोटो तरी मागवायचा होतास. आई, आता चांगलं घडतंय ना सगळं. उगाच तू शंका काढू नकोस मध्ये मध्ये. शंका नको घेऊ तर काय करू? हा आजी, अगं पण त्याची काहीच माहिती नाही आपल्याला. अगं उद्या येतात ना ते, उद्या कळेल. आणि निशीच्या आईने शोधलंय स्थळ, म्हणजे मुलगा चांगलाच असेल. एक्सक्यूज मी, मला एक काम आठवले, मी आलोच. तू थांबलाच का होतास इतका वेळ? निघ.